सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दोन्ही वंशज राजांनी रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाकडे पाठ का फिरवली? रिपब्लिकन पक्षाच्या इतरही महत्त्वपूर्ण ठिकाणच्या कार्यक्रमांना महायुतीतील नेते येणे का टाळतात? रिपब्लिकन पक्षाचा 67वा वर्धापन दिन 3 ऑक्टोबर रोजी भीमाई भूमीत सातारा या ठिकाणी मोठ्या दिमाखात संपन्न झाला. संपूर्ण महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र राज्याबाहेरील 1-2 राज्यातील प्रतिनिधी व सातारा जिल्ह्यातील खेड्यापाड्यातून गोरगरीब आंबेडकरी अनुयायी व रिपब्लिकन कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. मात्र अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी सातारा नगरीमध्ये कार्यक्रम असूनही छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले शहरात असूनही कार्यक्रमाकडे त्यांनी पाठ फिरवली. हे असं का घडलं असावं? हा एक चिंतनाचा विषय आहे. रिपब्लिकन पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला नेहमीच राजेशाही गेली तरी लोकशाही व्यवस्थेमध्ये पाठिंबा दिलेला आहे. ते कोणत्याही पक्षात गेले असतील तरी सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्या रयतेच्या राजाच्या प्रती असणाऱ्या निष्ठा व आदरभावापोटी मतदान रूपाने मदत केलेली आपल्याला दिसून येते. निवडणुकीच्या कालखंडात सुद्धा रिपब्लिकन पक्षाने या दोन्ही राजांना सक्षमपणे मदत केलेली आहे, असे सातारा लोकसभा आणि सातारा जावली विधानसभा मतदारसंघांमधील कार्यकर्ते सांगत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज राजे गोरगरीब रयतेच्या समोर आपल्या स्टाईलमध्ये कॉलर उडवून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला प्रमाण मानून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करतील आणि रिपब्लिकन पक्षाच्या पाठीशी उभे आहेत असे दाखवतील असं वाटलं होतं. आणि दुसरे राजे आपल्या व्यापक राजकारणाचा भाग म्हणून सभेत येऊन आम जनतेत सहभागी होतील व रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा देतील असे वाटले होते. कार्यक्रम संपल्यानंतर हॉटेलवर माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांना ते भेटून गेले असे समजते. मात्र दोघेही आलेच नाहीत. भले सत्तेमधील कोणतंही पद रिपब्लिकन पक्षाला मिळालं नाही व या राजांनी सुद्धा काही मिळावं असा प्रयत्न केलेला आहे असं दिसून येत नाही. तरी निदान भाषण बोलून तरी आत्मसन्मान देतील ही भावना तमाम उपस्थित असणाऱ्या रिपब्लिकन पक्षातील कार्यकर्त्यांना होती. निदान कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे त्यांनी येऊन मार्गदर्शन केले. मात्र दोन्ही राजांनी कार्यक्रमाकडे पाठ का फिरवली असेल हा प्रश्न मनामध्ये घोंगावत राहिला. आपल्या निमंत्रणाला मान दिला नाही. हाकेच्या अंतरावरील राजवाड्यावरून जनतेच्या मध्ये येणं का टाळलं असावं? रिपब्लिकन नेत्यांनी अनेक बॅनर व होर्डिंग्स त्यांचे आकर्षक हसरे चेहरे असणारे फेटेवाले फोटो टाकून बनवले होते. सभेच्या ठिकाणी सर्व शहरातून दिसतील एवढे उंच कटआउट्सही त्यांच्या फोटोचे लावले होते. मात्र त्यांनी सभेकडे पाठ फिरवली याचं चिंतन करणे आवश्यक आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तरी असे घडायला नको होते. सदर अनुषंगाने काही प्रश्न समोर येत आहेत. रिपब्लिकन पक्षांच्या कार्यक्रमात महायुतीतील नेते का येत नाहीत? असे पहिल्यांदा झाले आहे असे तर नाही. मित्रपक्ष हा जरी त्यांना फायदा होणारा असताना सुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात यायला टाळत आहेत. हे मागच्या अनेक कार्यक्रमातून दिसून आले आहे. असे का घडते आहे? रिपब्लिकन पक्षाने आपल्या कार्यक्रमात या नेत्यांना बोलवण्याची गरज आहे का? आपल्या पक्षाच्या स्टेजवरून आपणच आपली भूमिका परखडपणे मांडायला पाहिजे. रिपब्लिकन नेतृत्वाने व कार्यकर्त्यांनी मित्रपक्षाच्या स्टेजवर जात असताना सद्यस्थितीचा विचार करायला हवा का? कदाचित दोन्ही वंशजांना रिपब्लिकन पक्षांच्या कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार किंवा त्यांच्या विचारांवर मंथन करता आले असते का? किंवा त्यांचे रिपब्लिकन समूहाविषयी व त्यांच्या समस्यांविषयी नेमके काय विचार आहेत म्हणून त्यांनी पाठ फिरवली असावी का? रिपब्लिकन पक्ष महायुतीचा घटक पक्ष असूनही मित्र पक्षाचे नेते यांनी कार्यक्रमास न जाणे ही जाणून बुजून केलेली कृती असावी का? प्रमुख पाहुणे व मित्र पक्षाचे नेते निमंत्रण करूनही पोस्टर बॅनर लावूनही येत नाहीत तर रिपब्लिकन जनतेला राग आला असणार का? राग आला असेल तर पुढे काही धोरणात्मक विचार होईल का?
निश्चितपणानं या संदर्भात नेते, कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक आणि सातारा येथील स्थानिक पत्रकार महोदय तसेच निस्पृह वृत्तीने गोरगरीब जनतेच्या दृष्टिकोनातून राज्यस्तरावर काम करणारे पत्रकार व प्रसार माध्यमातील प्रतिनिधी आपली मतं मांडतील. वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये तसेच प्रसार माध्यम व सोशल मीडियामध्ये या संदर्भात काही येईल असं वाटलं होतं, पण अद्याप तरी काही आले नाही असं दिसतंय. कदाचित निवडणुकीच्या दरम्यान वर नमूद केलेल्या विषयांबाबत काहीतरी विचारमंथन होईल असं वाटतंय. आपले प्रवीण मोरे, रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता, खारघर, नवी मुंबई. दिनांक 5 ऑक्टोबर 2024.